इंग्रजांनी भारतावर आक्रमण केल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीला शह देण्यासाठी पेशव्यांना आणि निजामांना पत्र लिहून आपले आपसातील भांडण बाजूला ठेवून इंग्रजांशी मुकाबला करावा लागेल असा सल्ला देणारा टिपू सुलतान देशद्रोही कसा असू शकतो, असे परखड मत ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक डॉक्टर राम पुनियानी यांनी मांडले. डॉक्टर राम पुनियानी यांचे RSS, भाजपा तसेच सरफराज अहमद आणि सय्यद शाह वायेज संपादित टिपू सुलतान पत्रकार संग्रह या 2 पुस्तकांचे प्रकाशन डॉक्टर पुनियानी आणि ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांच्या हस्ते शुक्रवारी फडकुले सभागृहात पार पडले. या प्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना डॉक्टर पुनियानी म्हणाले, इंग्रजांविरुद्ध लढत असताना टिपू सुलतान यांनी पाठ दाखवली नाही, तर इंग्रजांच्या तोफांसमोर प्राणपणाने लढून त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. ब्रिटिशांना हद्दपार करण्यासाठी हिंदू मुस्लिम एकत्र लढले. परंतु सध्या देशात धर्माचा चष्मा लावून इतिहास प्रस्तुत केला जात आहे. हिंदू, इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मांची मूल्ये मिळती जुळती आहेत. धर्माधर्मातील समानता आपल्या संस्कृतीचा आधार आहे. परंतु धर्माच्या नावाखाली 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे गलिच्छ राजकारण सध्या सुरू असल्याची खंतही यावेळी डॉक्टर पुनियानी यांनी व्यक्त केली. कि जब गिरीश कर्नाड कहते हैं कि मैसूर में ये टीपू सुल्तान का वही महत्व होना चाहिए जो महाराष्ट्र में छत्रपति शिवाजी महाराज का है. तो खैर मैं इसकी बात कर रहा हूँ. अब इस बात पे आता हूँ कि टीपू सुल्तान का जो दानवीकरण किया गया, डेमोनाइजेशन हर साल होता है, हर साल नए नए आते हैं और टीपू सुल्तान को खास तौर से ज्यादा किया जाता है. क्यों? टीपू सुल्तान को बाकी मुसलमान राजाओं से भी ज्यादा टारगेट किया जाता है क्योंकि टीपू सुल्तान वो पहले राजा थे जिन्होंने अंग्रेजों के खिलाफ लड़ाई करते हुए अपनी शहादत दी. 1799 फोर्थ एंग्लो मैसूर वॉर, टीपू सुल्तान पीठ दिखा के नहीं भागे, अंग्रेजों की तोपों के सामने उन्होंने लड़ाई की और अपने प्राणों की आहुति दी. टीपू सुल्तान वो पहले राजा थे जिन्होंने अंग्रेजों के राज के खतरे को पहचाना. अब कोई राजा कोई धर्म के आधार पर राज्य नहीं करते. राजा का राज्य करते हैं सत्ता के लिए, संपत्ति के लिए, राज्य का विस्तार करने के लिए और कुछ मूल्यों को लाने के लिए. तो उधर से ईस्ट इंडिया कंपनी बढ़ रही थी. ईस्ट इंडिया कंपनी को बढ़ते हुए देख टीपू सुल्तान ने एक तरफ मराठा पेशवाओं को लिखा, दूसरी तरफ निजाम को लिखा. नो क्वेश्चन ऑफ रिलीजन, इधर पेशवा को लिख रहे, उधर निजाम को लिख रहे, हम अपने प्रॉब्लम आपस में निपट लेंगे और अंग्रेजों के खिलाफ हमको मिलके लड़ना चाहिए. तो दूरदर्शी वाला कौन था? टीपू सुल्तान. वो शिक्षा है वसुधैव कुटुंबकम. कौन से धर्म से? हिंदू धर्म से. तो मैं यानी पूरी मानवता के एक परिवार है. तो मेरा सवाल है, अगर मैं एक हिंदू परिवार में हूं तो क्या मैं किसी मुसलमान से या क्रिश्चियन से नफरत करूंगा? यस कि नो? क्यों नहीं करूंगा? वो भी मेरे परिवार का भाग है. दूसरा क्रिश्चियन इसमें एक आता है, लव दाई नेबर एज दाई ओन सेल्फ. अपने पड़ोसी से उतना ही प्यार करो जितना आप अपने आप से करते हो. इस्लाम. अब इसमें क्या बात की गई है? मैं क्रिश्चियन हूं, मेरे पड़ोस में मुसलमान रहता है, हिंदू रहता है, नास्तिक रहता है, बौद्ध रहता है, क्या मैं उनसे नफरत करूंगा? मेरा धर्म क्या सिखाता है? मैं उनसे प्यार से रहूंगा. और तीसरा इस्लाम की बात, जिसके बारे में दुनिया भर में आज नफरत फैलाई जा रही है. इस्लाम में है, जिस व्यक्ति का पड़ोसी भूखे पेट रहता है, जिस व्यक्ति का पड़ोसी भूखे पेट रहता है, उसके लिए जन्नत के दरवाजे नहीं खुलेंगे. अब बताइए, ये तीनों मूल्य मिलते जुलते हैं कि एक दूसरे के विरोध में हैं? तो विरोध कहाँ है? विरोध राजनीति में है. धर्म में कोई विरोध नहीं है. धर्म नैतिकता सिखाने वाला धर्म वही सच्चा धर्म होता है. एक बहुत अच्छे साहित्यकार आपके पड़ोस के देश, पड़ोस के प्रदेश कर्नाटक में थे, गिरीश कर्नाड. गिरीश कर्नाड कहते थे कि अगर टीपू सुल्तान हिंदू होते, अगर टीपू सुल्तान होते हिंदू होते तो मैसूर में उनका वही महत्व होता जो महाराष्ट्र में छत्रपति शिवाजी महाराज का है. जिस प्रकार से छत्रपति शिवाजी महाराज के बारे में जगह जगह पोवाड़े गीत गाए जाते हैं, लोगों में लोकप्रिय है, उसी प्रकार से मैसूर के गांव में कन्नड़ा में उनकी स्थानीय भाषा में टीपू सुल्तान पर बहुत सारे गीत गाए जाते हैं. क्योंकि और एक बहुत बड़ी बात बताना चाहता हूँ. दुख की बात है कि हॉल में
भाई तो बहुत है, बहनें बहुत कम है। ये भी थोड़ी दुख की बात है, पर उसमें एक प्यारी बात बताना चाहता हूँ। पहले दलित स्त्रियों को अपनी छाती ढकने का अधिकार नहीं था। और भी दुख की बात बताता हूँ, कई बार इसको छाती को ढकने के लिए टैक्स वसूला जाता था। टीपू सुल्तान ने इस अमानवीय बात को देखा और उन्होंने कहा, स्त्रियों की पूरी इज्जत करना मेरा कर्तव्य है। और ये जो कानून बनाया था छातियों को न ढकने का, दलित स्त्रियों की छातियों को न ढकने का, इसको टीपू सुल्तान ने समाप्त किया। कार्यक्रमाच्या सुरुवातीला लेखक सरफराज अहमद यांनी प्रास्ताविक केले. भारताचा नागरिक म्हणून प्रत्येकाला अधिकार मिळण्याची गरज आहे. मुस्लिमांचे सांस्कृतिक प्रतिनिधित्व नामांतराच्या माध्यमातून पूर्णपणे मोडकळीस काढण्यात येत आहे. आमचा संभाजी महाराजांच्या नावाला विरोध नाही, आमचा विरोध एका प्रक्रियेला आहे असे म्हणत हा देश मुसलमानांना आपला वाटेल यासाठी मुस्लिमांच्या 4-2 खाणाखुणा तरी या देशात तुम्ही जपणार आहात की नाही असा सवाल सरफराज अहमद यांनी उपस्थित केला. ही जरी राजकीय संकल्पना असली तरी भारताचा नागरिक म्हणून प्रत्येक नागरिकाला काही अधिकार मिळणं गरजेचं आहे. त्याला या देशामध्ये सांस्कृतिक अधिकार मिळणं गरजेचं आहे, सांस्कृतिक प्रतिनिधित्व मिळणं गरजेचं आहे. प्रत्येक समाजाला या देशाच्या ओळखीमध्ये स्थान मिळणं गरजेचं आहे. प्रत्येक समाजाला राजकीय प्रतिनिधित्व, जसं सांस्कृतिक प्रतिनिधित्व आहे तसं राजकीय प्रतिनिधित्व मिळणं गरजेचं आहे. राष्ट्राच्या ओळखीमध्ये जसं स्थान मिळणं गरजेचं आहे तसं त्याच्या जीवनाला गरजेच्या असणाऱ्या सुविधा मिळणं देखील गरजेचं आहे. मागच्या 10 वर्षामध्ये मुसलमानांच्या नागरिकत्वाला आधारभूत ठरतील अशा या 4ही स्तंभांना अक्षरशः खिळखिळ करण्याचं काम सुरू आहे. त्यांचं सांस्कृतिक प्रतिनिधित्व नामांतराच्या माध्यमातून फार मोडकळीस आणलं गेलंय. एक नाही, अनेक शहरांची नामांतरं झाली. औरंगाबादच्या नामांतरासंदर्भात ज्यावेळेस आम्ही न्यायालयात भांडायला लागलो त्यावेळेस पुरोगामी चळवळीतल्या अनेक मित्रांनी असा आक्षेप नोंदवला. आक्षेप नोंदवण्याचा त्यांना हक्क आहे की तुम्ही संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करताय का. तर इथे आता स्पष्टीकरण प्रत्येक वेळच तशी आली आहे, प्रत्येकाला स्पष्टीकरण द्यावं लागतं. तर इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते, आमचा संभाजी महाराजांच्या नावाला विरोध नाहीये. आमचा विरोध एका प्रक्रियेला आहे की हा देश मुसलमानांना आपला वाटेल यासाठी मुसलमानांच्या 4-2 खाणाखुणा तरी या देशात तुम्ही जपणार आहात की नाही. मुसलमानांचं राष्ट्रीयत्व विकसित होईल अशा संदर्भांना तुम्ही जपणार आहात की नाही. औरंगाबाद म्हणजे फक्त औरंगजेब आणून त्या सगळ्या वादाला, त्या सगळ्या इतिहासाला तुम्ही मातीत घालू शकत नाही. गाझिउद्दीन रिसर्च सेंटर आयोजित या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी उर्दू कवी आणि साहित्यिक आसिफ इक्बाल हे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात देशाची एकता आणि अखंडता अबाधित राहण्यासाठी उर्दू शायरीचा नजराना पेश करत मानवतेचा संदेश दिला. तो सरफराज भाई ने जिस तहजीब, जिस कल्चर और इंसानों को इंसानों से जोड़ने के जो मिशन की बात की है, इस मिशन को आगे बढ़ाने का काम हम सबको करना है. न तेरा है न मेरा है, ये हिंदुस्तान सबका है. न तेरा है न मेरा है, ये हिंदुस्तान सबका है. नहीं समझी गई ये बात तो नुकसान सबका है. नहीं समझी गई ये बात तो नुकसान सबका है. जो इसमें मिल गई आकर वो नदियां दिखलाई नहीं देती. महासागर बनाने में एहसान सबका है. और ये लोग बताना चाहते हैं कि लोग टूट जाते हैं एक घर बनाने में, तुम तरस नहीं खाते बस्तियां जलाने में. बस्तियां जलने का जो दर्द होता है वो दर्द जो है हमारे सामने अपनी जुबान में, अपनी राष्ट्रभाषा में, अपनी राज्य भाषा में, हम जिस जुबान में समझ सकते हैं उस जुबान में पेश करने का काम सरफराज अहमद साहब कर रहे हैं. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ज्येष्ठ पत्रकार राजू परोळेकर यांनी आपल्या भाषणात मिश्किल आणि विनोदी शैलीत भाजपा आणि आरएसएसचे चिमटे घेतले. 4 इंजिनांचे सरकार असताना धर्म आक्रोश मोर्चे कशासाठी असा सवाल करत औरंगजेबाचा निषेध म्हणून बहादूर शाह जफर यांचे छायाचित्र जाळणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अज्ञानाची त्यांनी खिल्ली उडवली. आपण गुलाम होतोय, स्लेव्हरी. तर ती स्लेव्हरी आपल्याला कळू नये म्हणून राम मंदिराचं चॉकलेट आपल्याला दिलेलं आहे. राम तर हृदयात आहे, राम रोम मधनं नाही आलेले.
रामाने कोणत्याही प्रकारच्या गणवेशाचं आकर्षण नव्हतं रामांचं चित्र पाहिलं, रामांचं विभूतीपदच सत्यात्यागात आहे, रामांचं वनवासात आहे. आणि गंमत अशी की तुम्ही वनवास असं आदिवासींना वनवासी म्हणवताय, नाही, शबरी आदिवासी आहेत, राम वनवासी आहेत. हे लक्षात ठेवलं पाहिजे. राम बाहेरून गेलेले, सगळेच जण या मतात होते की रामांनी राज्य करावं. अशा वेळेला जो वनवासाला निघून गेला त्या राजाच्या नावावर राजाला सिंहासनाला चिटकून राहण्याकरता प्रयत्न करणे हे त्या राजाचा अपमान आहे, भगवान रामांचा अपमान आहे. आणि भारताचा इतिहासाची सुरुवात जर ही मंडळी रामांपासून मानत असतील तर रामांचा धर्म सत्यात्यागाचा धर्म आहे, सत्ता लोभाचा धर्म नाही. स्वतःच्या नावाखाली इतरांना सत्तेला चिकटून राहण्याकरता रामाने कोणतंही कृत्य केलेलं नाही, हे योग्य तर होऊ शकतच नाही. दरम्यान विचारमंचावर उपस्थित असलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. एक मिनिट भैया. या कार्यक्रमाचे अध्यक्ष उर्दू साहित्यिक शायर आसिफ इक्बाल. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन महबूब कोथिंबिरे यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त कार्यक्रमस्थळी लावण्यात आला होता. याप्रसंगी विचारमंचावर KB नदाफ, नसीर अहमद खलिफा, रवींद्र मोकाशी, सुनीता रेणके, अरुण रेणके, शफी कॅप्टन, रसूल पठाण आदी मान्यवर उपस्थित होते. खुश खबर, कोणताही चष्मा खरेदी करा आणि मिळवा 20% भरघोस सूट. नंबरचे चष्मे, ब्रँडेड आणि फॅन्सी गॉगल्सचे एअर कंडिशन शोरूम, लष्कर चौक, सोलापूर येथील चष्मावाला. रेबन फास्टॅग, टायटन, नाईट हॉर्स, बेंटन हार्बर, प्रो, JDS ब्ल्यू अशा विविध ब्रँडेड कंपन्यांचे 300 पेक्षा जास्त मॉडेल्स उपलब्ध. आकर्षक डिझाईन्स, UV प्रोटेक्शन ग्लासेस, डे नाईट गॉगल्स तसेच साधारण पासून ब्रँडेड पर्यंत नंबरचे चष्मे सुद्धा उपलब्ध. ब्लू कोटेड, डे नाईट, नाईट ड्राईव्ह, कॉन्टॅक्ट लेन्स महिला, पुरुष आणि लहान मुलांसाठी उपलब्ध. नंबरच्या चष्म्यासाठी लाईफ टाईम वॉरंटी. विशेष म्हणजे कोणत्याही खरेदीवर 20% भरघोस सूट. आमचा पत्ता चष्मावाला, लष्कर चौक, सोलापूर. संपर्क 9890764020.